नेक्स्ट पॉइंट इज रेटिंग ऑफ SF6 सर्किट ब्रेकर. सो इथे आपल्याला दिसतंय की जे सर्किट ब्रेकर आहे ते 3.3 kV टू 760 kV पर्यंत आहे. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्या सर्किट ब्रेकरचं रेटिंग इथे दिलेलं आहे 3.3 kV टू 760 kV. बट हे अपडेट झालेले आहेत किंवा सर्किट ब्रेकर टेक्नॉलॉजीमध्ये अपडेशन झाल्यामुळे इट गेट अपडेटेड अप टू 33 kV. म्हणजे आपण 33 kV किंवा 33 kV अबोव अप टू 800 kV पर्यंत. ठीक आहे, दॅट मीन्स 33 kV ते 800 kV. ठीक आहे, 800 kV पर्यंत आपण SF6 सर्किट ब्रेकर यूज करू शकतो. ठीक आहे, इथे दिलेलं आहे 3.3 kV. पूर्वी आपण 3.3 kV पर्यंत साठी SF6 गॅस सर्किट ब्रेकर यूज करायचो. ठीक आहे, सो विच इज फॉर यू कॅन से गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. आपण गॅस GI सबस्टेशन 145 किंवा 132 kV च्या पुढे यूज करणार आहे. दॅट्स वाय वी आर प्रेफरिंग SF6 सर्किट ब्रेकर और SF6 gas which has high breakdown strength than the air. ठीक है, high arc quenching medium किंवा arc quenching capacity than the air. It is about 3 to 4 times capacity of that air. The breakdown strength असते SF6 gas ची 3 to 4 times of that of air असते. आता ऑपरेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऑपरेशन कसं SF6 गॅस कसा ऑपरेट करतो, काय करतो, ऑलरेडी आपण स्विच गिअर प्रोटेक्शन मध्ये बघितलेलं आहे. तरी पण एकदा ओव्हरलुक करून घेऊया याच्यामध्ये SF6 गॅस कसा ऑपरेट होतो. ठीक आहे, हा आहे सर्किट ब्रेकर SF6 सर्किट ब्रेकरची डायग्राम. सो याच्यामध्ये दोन मेन पार्ट्स असतात, एक तर मुव्हिंग चेंबर किंवा मुव्हिंग पार्ट आणि फिक्स चेंबर किंवा फिक्स पार्ट. ठीक आहे, सो याच्यामध्ये हा जो मुव्हिंग पार्ट आहे ब्ल्यू मध्ये बघू शकता इथे दिसावर मुव्हिंग पार्ट. हा काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. इथे सिम्पली पिस्टन सिलेंडर असेंबली असते. ठीक आहे, जसं गाडीमध्ये पिस्टन सिलेंडर असेंबली आहे, सेम पिस्टन सिलेंडर असेंबली या सर्किट ब्रेकर मध्ये यूज केली जाते. ठीक आहे, आणि इथे आपला मुव्हिंग मेंबर आहे किंवा मुव्हिंग पार्ट आहे. ठीक आहे, हे आर्सिंग हॉर्न आहेत किंवा ज्याच्यामध्ये आर्क प्रोड्यूस होणार आहे, विच इज नथिंग बट आर्सिंग हॉर्न. आणि इकडनं आपलं SF6 चा इनलेट आहे किंवा SF6 गॅस याच्यामध्ये इनपुट आहे, इनकमिंग टू दिस चेंबर. ठीक आहे, आणि हे त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत. हे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, आता हा मुव्हिंग पार्ट काय होणार आहे, हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली, बेसिकली हा व्हर्टिकल ऑपरेशन असतो, हा मूव्ह होणार आहे आणि हे कॉन्टॅक्ट ओपन किंवा क्लोज होणार आहे. ठीक आहे, हे कॉन्टॅक्ट ओपन किंवा क्लोज होणार आहे. ते ओपन किंवा क्लोज होत असताना इथे आर्क प्रोड्यूस होते. ठीक आहे, ही जे आर्क प्रोड्यूस होणार आहे that arc can be quenched with the help of this SF6 gas. जो काही SF6 gas याच्यामध्ये फिल केलेला आहे, that arc will be quenched with the help of that SF6 gas. तर हे ऑपरेशन कसं होतं आपण खाली डिटेल मध्ये बघणार आहोत. सो याच्यामध्ये ही असेंबली आहे त्याची. ठीक आहे, सो हे आपलं फिक्स कॉन्टॅक्ट किंवा फिक्स कॉन्टॅक्ट, हे दोन फिक्स कॉन्टॅक्ट आहे किंवा ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट होणार आहे, विच इज युअर कॉन्टॅक्ट ब्रिज. आणि ही पिस्टन सिलेंडर असेंबली आहे. सो हा इनर सिलेंडर आहे, ब्ल्यू कलरचा दिसतोय तो इनर सिलेंडर आहे आणि हे पिस्टन्स आहे. ठीक आहे, हा जो दिसतोय तो पिस्टन आहे, तो अपवर्ड मूव्ह होणार आहे. ठीक आहे, पिस्टन अपवर्ड मूव्ह झाल्यानंतर याच्यामध्ये गॅस असणार आहे. ठीक आहे, इथे सिलेंडर मध्ये गॅस असणार आहे. हा अपवर्ड मूव्ह झाल्यामुळे या जो गॅस आहे याच्यामध्ये फिल केलेला, त्या गॅसवरती प्रेशर एक्झर्ट होणार आहे. ठीक आहे, तो गॅसवरती प्रेशर एक्झर्ट झाल्यामुळे, ठीक आहे, इथे सेकंड पार्ट मध्ये तुम्ही बघू शकता हे जे वेंट आहेत. ठीक आहे, वेंट मध्ये होल्स आहेत, त्या होल्स थ्रू हाय प्रेशर गॅस त्या आर्क वरती इन्सर्ट होणार आहे. ठीक आहे, इथे बघू शकता सेकंड डायग्राम मध्ये हा इनिशियल पोझिशनला हा पिस्टन इथे होता. ठीक आहे, इथे होता, तो पिस्टन अपवर्ड मूव्ह झाला. ठीक आहे, अपवर्ड मूव्ह झाल्यामुळे काय याच्यामध्ये जो गॅस आहे तो कंप्रेस झालाय किंवा त्याचा प्रेशर इन्क्रीज झालाय. तो कंप्रेस्ड गॅस या होल्स थ्रू, ठीक आहे, आर्किंग कॉन्टॅक्ट वरती इम्पार्ट होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट मध्ये बघू शकता तुम्ही इथे आणखी तुमचा पिस्टन अपवर्ड मूव्ह झालाय, देन हाय प्रेशर SF6 गॅस किंवा कंप्रेस्ड SF6 गॅस काय झालेला आहे,
या होल थ्रू इथे पास झालेला आहे आणि ही या कॉन्टॅक्ट मध्ये हे दोन कॉन्टॅक्ट आहे, याच्यामध्ये जे आर्क प्रोड्यूस होणार आहे त्या आर्क वरती हाय प्रेशर किंवा कंप्रेस्ड SF6 गॅस काय झालेला आहे, इम्पार्ट झालेला आहे. SF6 गॅसचा प्रेशर त्याच्यावरती एक्झर्ट झालेला आहे. दॅट्स वाय ती आर्क आहे ती क्वंच झालेली आहे. ठीक आहे, इथे नेक्स्ट बघू शकता तुम्ही, आर्क क्वंच झालेली आहे या कंडिशनला. ब्रेकर इज कम्प्लिटली ओपन, म्हणजे ब्रेकर ओपन झालाय. ठीक आहे, ब्रेकर ओपन होत असताना, ठीक आहे, ब्रेकर ओपन होत असताना जे आर्क प्रोड्यूस होते दॅट आर्क विल बी क्वंच विथ द हेल्प ऑफ SF6 गॅस. ठीक आहे, इन द SF6 सर्किट ब्रेकर. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? देन रुटीन टेस्ट ऑन PT, दॅट इज पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर वरती आपण ज्या काही रुटीन टेस्ट कंडक्ट करतो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ओव्हर व्होल्टेज टेस्ट. ठीक आहे, आपला ट्रान्सफॉर्मर ओव्हर व्होल्टेज सस्टेन करेल का नाही किंवा किती व्होल्टेज सस्टेन करतोय दॅट यू हॅव टू फाइंड आउट. ठीक आहे, देन लाइटनिंग इम्पल्स टेस्ट, जे लाइटनिंग स्ट्रोक येतात, जे लाइटनिंग व्होल्टेज व्हॅरिएशन येतं किंवा जे काही इम्पल्स येतात त्याचा इफेक्ट PT वरती काय होतो किंवा टेस्ट केली जाते. देन नेक्स्ट पॉवर फ्रिक्वेन्सी टेस्ट, देन प्रेशर टेस्ट. ठीक आहे, दीज आर द रुटीन टेस्ट विच इज कंडक्टेड ऑन PT. ठीक आहे, हे डिटेल मध्ये याची काही गरज नाहीये, म्हणजे डिटेल मध्ये तुम्हाला फक्त टेस्टचे इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे, डिटेल मध्ये या सिलेबस मध्ये नाही आपलं. देन नेक्स्ट आहे रुटीन टेस्ट ऑन अर्थिंग स्विच. कोणकोणत्या टेस्ट घेतात हे खूप इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवायचं. सो त्याच्यावरती हे व्हिज्युअल इन्स्पेक्शन आहे, नॉट इन्फेक्शन, इट्स इन्स्पेक्शन, म्हणजे व्हिज्युअली अर्थिंग स्विच व्हिज्युअलाइज करायचं, त्याच्यामध्ये काही डस्ट किंवा डस्ट पार्टिकल अक्युमुलेट झालेत की नाही, ठीक आहे, कॉन्टॅक्ट करोड झालेत की नाही, ते व्हिज्युअलाइज करायचं, व्हिज्युअली इन्स्पेक्ट करायचं. देन ते मेकॅनिकल ऑपरेशन व्यवस्थित होते की नाही. ठीक आहे, जो आपण मॅन्युअली ऑपरेटेड असेल किंवा ऑटोमॅटिकली ऑपरेटेड असेल, ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ मोटर, ते व्यवस्थित ऑपरेट होते की नाही, मेकॅनिकल ऑपरेशन चेक करायचं आहे विथ रुटीन टेस्ट which includes in routine test. Then again gas leakage test that you have to conduct on earthing switch. Then routine test on current CT, that is current transformer. Same visual dimension test. ठीक आहे, म्हणजे व्हिज्युअलाइज करायचं सेम, काही डस्ट पार्टिकल किंवा ब्रेक झाले की नाही, सीटी काही क्रॅक्स गेलेत का ते व्हिज्युअलाइज करायचे. देन पोलॅरिटी चेक, अगेन इंटरटर्न फॉल्ट. ठीक आहे, इंटरटर्न फॉल्ट झाला असेल किंवा इंटरटर्न टेस्ट करायची आहे. टर्न्स रेशो, जो काही टर्न्स रेशो दॅट CT विल मेजर. ठीक आहे, जो टर्न्स रेशो 600:5 आहे, 800:1 आहे, जो काही टर्न्स रेशो आहे, प्रॉपर टर्न्स रेशो भेटतोय की नाही, दॅट यू हॅव टू चेक. नेक्स्ट रुटीन टेस्ट ऑन SF6 बुशिंग्स. ठीक आहे, ज्या काही बुशिंग्स आहे आपण SF6 सर्किट ब्रेकर साठी वापरणार आहेत त्याच्यावरती मेजरमेंट ऑफ डायलेक्ट्रिक टेस्ट. ठीक आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपण मेजर केलेली आहे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ नथिंग बट ब्रेकडाउन व्होल्टेज और ब्रेकडाउन टेस्ट, म्हणजे किती व्होल्टेजला दॅट डायलेक्ट्रिक मीडियम और आर्क क्वंचिंग मीडियम विल ब्रेकडाउन. ठीक आहे, ते किती व्होल्टेजला ब्रेकडाउन होणार आहे किंवा जे बुशिंग्स आहेत किती व्होल्टेजला ब्रेकडाउन होणार आहे, दॅट यू हॅव टू कन्सिडर और दॅट यू हॅव टू चेक. देन फ्रिक्वेन्सी व्होल्टेज टेस्ट, देन टाइटनेस टेस्ट, म्हणजे बुशिंग्स लूज झालेत की नाही. ठीक आहे, दॅट यू हॅव टू कंटिन्युअसली चेक. देन नेक्स्ट आहे आपला रुटीन टेस्ट ऑन सर्किट ब्रेकर, दॅट इज जो काही सर्किट ब्रेकर आपण यूज करणार आहे SF6 सर्किट ब्रेकर. सो व्हिज्युअलाइज करायचा, व्हिज्युअल इन्स्पेक्शन करायचं. ठीक आहे, देन कॉइल रेजिस्टन्स ऑफ दॅट सर्किट ब्रेकर दॅट यू हॅव टू मेजर. कॉन्टॅक्ट टाइम टेस्ट, म्हणजे सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट किती वेळ ओपन राहणार आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट कॉन्टॅक्ट यू हॅव टू चेक. देन जर ऑइल सर्किट ब्रेकर असेल तर ऑइल लिकेज टेस्ट घ्यायची. गॅस सर्किट ब्रेकर असेल तर गॅस लिकेज टेस्ट घ्यायची. देन सेफ्टी बॉल टेस्ट, जो काही सेफ्टी बॉल सर्किट ब्रेकर मध्ये यूज केलेला आहे तो टेस्ट करायचा, विच कम्स अंडर रुटीन टेस्ट. ठीक आहे, देन ऑन ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, मेकॅनिक्स मेजरमेंट, जे काही तुमचं बेसिकली ही इम्पॉर्टंट टेस्ट आहे पार्शल डिस्चार्ज मेजरमेंट. ठीक आहे, जे काही पार्शल डिस्चार्ज आपण स्टडी केलेला आहे, पार्शल डिस्चार्ज मध्ये गॅस डिस्चार्ज ची व्हॅल्यू दॅट यू हॅव टू कन्सिडर. देन नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये करोजन प्रोटेक्शन टेस्ट. ठीक आहे, जे कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा जे काही इक्विपमेंट आहेत ते करोजन पासून प्रोटेक्ट आहेत की नाही, दॅट यू हॅव टू कन्सिडर. ठीक आहे,
दीज आर द रुटीन टेस्ट हे आपण सर्किट ब्रेकर मध्ये किंवा व्हेरियस इक्विपमेंट मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत?